तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय नवी मुंबई शहरासंदर्भामध्ये चर्चा करतोय. नवी मुंबईच्या महापौर असलेल्या सुजाता पाटील हे ऍक्शन मूडवर आहेत. कुठल्याही प्रसिद्धी न पडता न घेता त्या मैदानामध्ये उतरलेल्या आहेत. प्रत्येक स्थितीचा आढावा घेत आहेत आणि ग्राउंड लेवल जाऊन कुठे पाणी साचलंय का याची पाहणी स्वतः महापौर करतायत. आणि अशाच अनुषंगाने आपल्या सोबत महापौर आहेत, ते ऍक्शन मूडवर आलेले आहेत. आज याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. नवी मुंबई स्मार्ट आहे, पण काही ठिकाणी पाणी साठतंय, मग याला दोष कुणाचा, याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील आहेत. मॅडम, स्वागत आहे विकासनामध्ये. खरं तर तुम्ही पाहणी दौऱ्या, आम्हाला सुद्धा वाटलं होतं महापौर एवढ्या नको त्या ठिकाणी जाणार नाहीत. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाता, जिथे गटार आहे, नाले आहे, अशा प्रत्यक्ष पाहणी करताय. हे सगळं होत जरी स्वतः पाहणी करत असलं तरी बऱ्यापैकी नाले सफाई झाली की नाही, हाही प्रश्न निर्माण उपस्थित होतोय. नक्कीच नाले सफाई आपण एप्रिल महिन्यामध्ये मीटिंग झालेली, सर्व अधिकारी तुम्ही स्वतः पाहणी केली होती. हा, आणि मी स्वतः पाहणी, त्याच्यानंतर मी पाहणी करायला गेलेले. तेव्हा म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून मला सांगण्यात आलेलं की मागील 3-4 वर्षामध्ये नवी मुंबईत बऱ्याच म्हणजे कुठेही पाणी जास्त साठलं नाही. आणि नाल्यांची पाहणीच्या दौरात म्हणजे 60-70% नाल्यांची स्वच्छता झालेली. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा म्हणजे प्रशासनाचे थोडासा निष्काळजीपणा असेल किंवा मग नागरिक पण बऱ्याच ठिकाणी, आता आपण बघतो मी आता पावसाळ्यात जेव्हा पाहणी केली तेव्हा बऱ्याच ठिकाणी जे म्हणजे चोकअप होते ते बघाल तर प्लास्टिक होतं तिथं. आणि हे आपोआप येत नाही, ते आपल्या माध्यमातूनच नाल्यांमध्ये वगैरे टाकलं जातं. तर प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे. आणि प्लस आपण जे नागरिक, आपण पण म्हणजे ह्या बाबतीत थोडं हे सक्रिय राहायला पाहिजे. अशा पद्धतीने प्लास्टिक नाल्यांमध्ये टाकायला नको. आणि आता ज्या पद्धतीने जे नाले बघितलेले तिथं प्रॉपरली पाणी ड्रेन होत होतं. म्हणजे दिघ्यासारख्या भागामध्ये कुठेही पाणी म्हणजे लोकांच्या घरात जे जायचे प्रश्न नेहमी निर्माण व्हायचे ते ह्यावेळी नव्हते. स्वतः तिकडचे लोकप्रतिनिधी पण सांगत होते की मॅडम येऊ नका, आमच्याकडे पाणी नाही. तरीही ज्या नाल्यांवर मी आधी गेलेली स्वच्छता व्हायच्या आधी, तिथंही मी व्हिजिट केली आणि तिथून प्रॉपरली पाणी जात होतं. काही सखल भागामध्ये पाणी साठलेलं, पण त्याला म्हणजे बघायला जाल तर आपल्या रस्त्यांची लेवल थोडी खाली गेले आणि काही ठिकाणी ड्रेन होल आहेत ते वर होते. मग तात्काळ तिथं अधिकाऱ्यांना बोलून मी ते ड्रेन होल आहेत ते रस्त्याच्या लेवलला खोदून घेतले आणि त्याच्यानंतर तिथून पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झाला. पण तरी काही बेलापूर, ऐरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. तुम्ही सुद्धा परवा पाहणी केली होती रविवारी. तर एकूणच या परिस्थितीचा नेमकी अंदाज प्रशासनाशी चुकला की किंवा आपत्ती व्यवस्थापनाला हे कंट्रोल करता आलं नाही? सगळी पाहणी आता कसं आहे, पावसाळा यावेळी खूप लेट झाला आणि खूप वेळ पण होता प्रशासनाकडे स्वच्छता करण्यासाठी. आता काही भाग असा आहे की आपलं म्हणजे महानगरपालिका प्रशासन आणि MIDC ह्याच्यामधलं कोऑर्डिनेशन नाही बसलं, किंवा महानगरपालिका आणि APMC ह्याच्यामधलं कोऑर्डिनेशन योग्य नाही झालं. आता शिलफाटा रोड जिथं पाणी साठलेलं, तो रस्ता MIDCचा आहे. MIDCने तिथं काम केलेलं आहे, म्हणून आपल्या पालिका कर्मचाऱ्यांनी तिथं दुर्लक्ष केलं. आणि जवळजवळ 19 वर्ष तिकडचा जो म्हणजे रस्त्याखालचा जो ड्रेन साठीचे जे पाईप होते ते स्वच्छ केले गेले नव्हते. MIDCच्या प्रशासन अधिकाऱ्यांना तिथं बोलावून घेतलं गेलं. आपले सगळे वॉर्ड ऑफिसर कर्मचारी तिथं बोलवले गेले. तिथं जे एक्झिट होल आहेत ते मोठे केले, तरीही पाण्याचा निचरा होत नव्हता. कारण पाणी पलीकडच्या बाजूने ह्या साईडच्या नाल्यामध्ये येतच नव्हतं. त्याच्यानंतर मग JCB लावून वगैरे ते साफ करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यानंतर MIDC कडूनच सांगण्यात आलं की बरेच वर्ष झाले याच्यात गाळ आहे. मग ऍडव्हान्स मशीन बोलावून ते क्लीन करण्यात आलं आणि आता तिथं पाण्याचा पूर्णपणे निचरा झालेला आहे. म्हणजे कुठेतरी ह्या बाबतीत की 2 प्राधिकरणांचं कोऑर्डिनेशन नसल्यामुळे नागरिकांना त्रास झाले. मोठ्या प्रमाणात वृक्षांची जी आहे छटणी अपेक्षित होती ती न केल्यामुळे अनेक झाडं जी झाडावर पडली, सोसायटीत पडले, त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. उद्यान विभागाचा हा कारभार कसं पाहता याच्याकडे?
नक्कीच म्हणजे मी सुरुवातीपासून उद्यान विभागाला आदेशित करत होते, की जिथं-जिथं शक्य आहे, तिथं लवकरात लवकर आपण झाडांची छाटणी करा. हं. जिथं आपल्या गाड्या नाही पोहोचू शकत, तिथं मॅन्युअली करण्याचा प्रयत्न करा. कारण कोणाच्या घरावर पडलं, कोणाच्या गाड्यांवर हं. आता जीवितहानी हं. ह्यासारख्या गोष्टी आपण म्हणजे पावसाळ्यात हाताळण्यापेक्षा त्या आधी केलेल्या गरजेच्या आहेत. हं. आणि त्या पद्धतीने म्हणजे मला रिपोर्ट पण यायचे, की हं. अशी-अशी झाडं आपण छाटणी केलेली आहे. हं. पण प्रत्यक्षदर्शनी आता जर बघायला आणि आता जे रिपोर्ट्स येतात त्या पद्धतीने, की काँक्रिटीकरण हं. ते एक कारण धरलं जातंय. आता आपल्या नवी मुंबईमध्ये रस्त्याच्या कडेला हं. किंवा दुतर्फा वगैरे जी झाडं लावली आहेत, ती हं. बरीच झाडं जी आहेत, ती कुठलीही पारंपरिक झाडं नाहीयेत. जे आपण बोलतो, की ही झाडं लावल्यानंतर एवढ्या फास्ट वाढतात, तितकीच त्यांची लाईफ पण कमी असते आणि काँक्रिटीकरणामुळे असं होतंय, की त्यांना त्यांच्या मुलांना वाढायला जागा नाहीये किंवा पाणी त्यांना मिळत नाहीये. आणि अशा पद्धतीत उद्यान विभागाचं पण दुर्लक्ष झालं असेल आणि बऱ्याच वेळा म्हणजे असंही आता रिपोर्ट आल्यात, की सोसायटीच्या आवारातले ज्या सोसायटी त्यांना आदेशित केलेलं, की तुम्ही तुमच्या सोसायटीच्या आवारातली झाडं छाटणी करा. त्या लोकांनी त्यांच्या सोसायटीच्या साइडची झाडं छाटली. पण रस्त्यावर जे येणारे फांद्या होत्या त्या छाटल्या नाहीयेत. मी म्हणजे उद्यान विभागाला हेही तेव्हाही सांगितलेलं, जे रस्त्यावर येणार आहेत किंवा आपल्या स्ट्रीट लाईटला जे आड येतात ते छाटणी आपणच करून घ्यायला पाहिजे. हं. पण काही अंशी काही ठिकाणी झालेली छाटणी, काही ठिकाणी नाही झाली आणि प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे झाडांची पडझड झाली. हं. तर खऱ्या अर्थाने थोडं ह्याच्यामध्ये निष्काळजीपणा जाणवतोय. पण ह्या संदर्भात आपण पूर्ण चौकशी करून घेऊ, की का असं झालं? हं. कारण ह्यापूर्वी एवढी झाडं कधी नवी मुंबईत तरी आणि मोठ्या पडल्याचं प्रमाणात झाडं तोडली म्हणजे हां. ही गेली आपली झाडं पडली गेली. पडली गेली आणि तेच ना आता या प्रशासकीय कार्यकाळामध्ये झाडांना एवढं म्हणजे काँक्रीटचं पूर्ण आच्छादन आहे. म्हणजे त्या झाडांना पाणी शोषून घ्यायला जसं नियमाप्रमाणे सभोवताली माती असायला पाहिजे. हं. पूर्वी आपल्या नवी मुंबईमध्ये कधीच असं नव्हतं. झाडाला प्रॉपर कट्टा असायचा, आतमध्ये पूर्ण माती असायची आणि हं. बाजूला काँक्रिटीकरण. आता सर्रास म्हणजे पूर्ण काँक्रीट करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना वाढायला चान्स. चान्सच नाहीये. आता ह्या बाबतीत टेक्निकल जे म्हणजे ज्यांचं तज्ञ लोक आहेत तेच प्रॉपर ह्याच्याविषयी भाष्य करू शकतात, हं. की काँक्रिटीकरण कारणीभूत आहे किंवा दुसरं काय. पण पण मला छाटणी केली असती तर कदाचित ती झाडं पडली नसती. हां. पर्यावरणाचं आपल्याला रक्षण. आता छाटणी करताना मी म्हणजे बघितलं ना, म्हणजे रस्त्यावरून जाताना तुम्हीही बघा. हं. छाटणी करताना फक्त जे रस्त्यावर येणाऱ्या फांद्या आहेत तेवढ्यांचंच छाटणी केलं जातं. बाकी झाड म्हणजे वेडं-वाकडं वाढलं असेल किंवा काय तर त्याची छाटणी होत नाही. मग ह्याच संदर्भात कशा पद्धतीने छाटणी करायला पाहिजे हे पण समजण्यासारखं आहे. हं. कारण रस्त्यावर नको यायला फांदी हं. म्हणून आपण छाटणी छाटणी करतो. पण इतर त्या झाडाचं एका साइडचं बॅलन्स जसं काही कोलमडल्यासारखं होतंय. या संदर्भात चौकशी आदेश दिले आपण? नक्कीच माझं आपल्या उद्यान विभागाच्या काले मॅडम ह्यांच्याशी पण डेलीचं माझं त्यांच्याशी बोलणं होतं, की मॅडम अशा पद्धतीने झाडं पडतायत, आपण काय हे करतोय? आणि ह्याच्याविषयी मला पूर्णपणे माहिती हवी, की का एवढी झाडं आपली म्हणजे पडझड होत आहे. त्यांना आदेशित करण्यात आलेलं आहे, की ह्या संदर्भात मला पूर्णपणे अहवाल द्या आणि कशा पद्धतीने आपले म्हणजे जी नियमाप्रमाणे जे आपण झाडांची देखरेख हं. किंवा झाडांची लाईफ जी ज्या अद्ययावत यंत्रांनी मापतो, त्या सगळ्या क्रायटेरिया आपण फॉलो केलेले आहेत का? या संदर्भात त्यांच्याशी म्हणजे पूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिलेले. सध्या आपली महापालिका गाजते. पहिल्या पत्रिकेवरून गाजली. आता ते सोनाली डोंगरे असेल किंवा महावितरणाचं या संदर्भामध्ये. तर हे सगळं असं घडतंय आपल्या नवी मुंबई शहरामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली हे पालिकेचा कारभार पाहतोय. 2 मुलीचा आईचा मृत्यू झाला. 2 मुले शॉकने गंभीर आहेत. असं मग हे प्रशासन तुमच्यावर ढकलतं की प्रशासनाशी कोऑर्डिनेशन नाहीये, एकमेकांना ढकलणं त्याच्यात खूप राजकारण झालं गेलं. आता कसं आहे, ह्या दोन्ही घटना दुर्दैवी होत्या. हं. खऱ्या अर्थाने अशा घटना व्हायलाच नाही पाहिजेत. हं. हॉस्पिटलमध्ये ते सोनाली ताई असतील त्यांचा दुर्दैवी मृत्यू, त्यांच्या बाळाचा मृत्यू. ह्याला दोषी नक्की कोण आहे?
हे आपण ह्याच्यासाठी तर चौकशी समिती नेमलेली आहे. आज त्या समितीचं हे पण मीटिंग पण आहे. तर त्या संदर्भात त्यांचे रिपोर्ट्स येतीलच. तोपर्यंत आपण त्या डॉक्टरांचं निलंबन पण केलेलं आहे. का तर जर त्या दोषी आहेत असं आपण त्यांना दोषी नाही मानलं, पण जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्यांना आपण दोषी ठरवून त्यांना निलंबित केलेलं आहे. आणि रिपोर्ट नंतर समजेलच की प्रॉब्लेम औषधाचा होता, त्या डॉक्टरांचा होता, किंवा एखाद्याची कॅपेबिलिटी म्हणजे प्रत्येक मानवी शरीर जो आहे तो प्रत्येक गोष्टीला सेम रिॲक्ट करेल अशातला भाग नाहीये. आता ज्या पद्धतीने डॉक्टरनी जी प्रोसेस सांगितली की त्यांना इंजेक्शन दिल्यानंतर त्यांना काय सिम्पटम झाले आणि त्याच्यानंतर त्यांना काय प्रॉब्लेम झाला, तर कधी कधी आपली जी शारीरिक क्षमता आहे तीही कारणीभूत ठरते. आणि म्हणजे प्रत्येकाचं आता 3 पेशंटना लागोपाठ तिथं तसा झालं आणि त्या पेशंट वारल्या त्याला कारण की एखादी गोष्ट म्हणजे एखादं इंजेक्शन आहे ते जेवणानंतर किती वेळाने द्यायचं किंवा त्यासाठी उपाशी पोटी दिला पाहिजे, ह्या क्रायटेरिया चेक केल्या गेल्यात का, ह्या सगळ्या गोष्टी आता रिपोर्टमध्ये समजते. आणि त्याच्यानंतरच आपण ह्या विषयी ठरवू शकतो की त्या डॉक्टरांचा दोष आहे, ते इंजेक्शन प्रॉब्लेमॅटिक होतं की म्हणजे त्यांच्या शारीरिक क्षमतेमध्ये ते त्यांना सूट झालं नाही. पण खऱ्या अर्थाने ही दुर्दैवी घटना होती की अशा पद्धतीने ती आई आणि तिचं बाळ वारलं. आणि इलेक्ट्रिक शॉकचं बोलाल तर मी आधीही म्हणजे आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की आपण कोणाला कॉन्ट्रॅक्ट देतोय तेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट देत असताना जर त्याला खोदाईची परमिशन देतोय तर तो रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि त्यासाठी आपण त्यांना पेमेंट देतो, ते फुकट करत नाही. मग हे अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की आपण दिलेलं कॉन्ट्रॅक्ट ज्याला दिलेलं आहे तो प्रॉपर काम करतोय की नाही. त्याच्याचमुळे आपण ह्या बाबतीत आपले जे विद्युत अधिकारी आहेत त्यांचं निलंबन केलेलं आहे. कारण त्यांची जबाबदारी होती ती. आपण एखाद्याला काम दिल्यानंतर आपली जबाबदारी संपत नाही, ते तो प्रॉपर करतात का नाही ते बघणं ही आपली जबाबदारी आहे. आणि जे कोणी ह्या सगळ्यामध्ये दोषी असतील त्यांना सगळ्यांना म्हणजे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करायची असे आदेश आयुक्तांना दिलेले आहे. आणि आयुक्त सर सुद्धा ह्या सहमत आहेत. कारण जर आपण एखाद्याची मानसिकताच नाहीये काम करायची आणि तर तो नागरिकांना चांगल्या सुविधा देऊ शकत नाही. आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आम्ही लोकांसाठी काम करण्यासाठी इथं बसलेलो आणि जर तेच साध्य होत नसेल तर मग त्याचा काही उपयोग नाहीये. पण त्या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारण केलं गेलं, तिन्ही पक्ष आयुक्तांच्या दालनामध्ये राडा घालणं हे सगळं राजकारण. नक्कीच ह्या गोष्टीसाठी आता जसं त्या ताईंचा जीव गेला, ते बाळ वारलं, एक महिला म्हणून मला पण मनापासून ह्या गोष्टीचं वाईट वाटलं. कारण ही परिस्थिती आज त्यांच्यावर उद्भवली, उद्या आपल्यावर पण उद्भवू शकते. आणि ह्या गोष्टीसाठी त्या खऱ्या अर्थाने तिला न्याय मिळवून द्यायचा आहे ना, तर त्या संदर्भात तशी पावलं उचलायला पाहिजे. अशा पद्धतीने नुसते नारेबाजी करून किंवा ह्याचा दोष आहे का त्याचा दोष आहे का, मग ते विरोधक दोषी आहेत, सत्ताधारी दोषी आहेत की प्रशासन दोषी आहे, हे बघण्यापेक्षा त्या गोष्टीतलं सत्य तपासणं जास्त गरजेचं आहे. आणि त्यासाठी हल्ली म्हणजे खऱ्या अर्थाने मी पहिले कधी एवढी फिरली नाही, पण आता फिरताना एक मला जाणवलं की माणुसकीचा खूप अभाव दिसतोय सगळीकडे. आज त्या 2 मुली वाचल्या, खूप मोठं नशीब आहे त्या मुलींचं. कारण रस्त्यावर त्या तडफडत पडलेल्या प्रत्येकाच्या कॅमेऱ्यात दिसतंय की त्या तडफडतात. मग तुम्ही फोटो काढण्या इतपत, त्यांच्या रील्स बनवण्या इतपत म्हणजे तिथं ऍक्टिव्हली काम करताय, पण त्यांना वाचवायचा प्रयत्न नाही तुम्ही केला. त्या समोरच्या दुकानातल्या त्या माणसाने जर तत्परता दाखवली नसती, तो धावत येऊन त्यांनी त्यांच्या बॅगला खेचून त्यांना बाहेर काढलं नसतं आणि त्या रिक्षावाल्याने पटकन त्यांना हॉस्पिटलला पोहोचवलं नसतं, तर आज त्यांच्याविषयी पण आपण मग हे बोलायला लागलं असतं की त्यांचे जीव गेले. मग ह्याला जबाबदार कोण आहे? जसं प्रशासन जसं जबाबदार आहे, आम्ही सत्ताधारी म्हणून जबाबदार आहोत असं तुम्ही बोलताय, मग माणुसकीचा भाग राहिलाय कुठे? जर जेवढे कॅमेरे तिथं उठलेले त्याच्यातल्या एकाने जरी प्रयत्न केला असता ना, तर त्या मुलींना आज 4 दिवस पण हॉस्पिटलला राहावं लागलं नसतं. पटकन जर लगेच त्यांना बरं वाटलं असतं. आणि जर
त्या 2 माणसांनी त्यांना मदत नसती केली ना, तर आज जसं ते सोनाली ताई त्यांच्याविषयी जसं दुःख व्यक्त करतात, ह्या 2 मुलींविषयी लोक दुःख व्यक्त, आणि दुःख व्यक्त केलं म्हणून सगळं संपलं अशातला भाग नाहीये. तर आज तुम्ही आयुक्तांची भेट घेतली, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. काय बोललं आयुक्त? काय तुमचं बोलणं झालं? काय या संदर्भात? नक्कीच जसे हे विषय की झाडांची पडझड होते एवढ्या मोठ्या प्रमाणात, आणि आयुक्त साहेबांना मी हे पण बोलले की साहेब, जर आपण नालेसफाई पूर्णपणे केली आणि तुम्ही सांगताय की तुम्ही आयुक्त म्हणून आल्यापासून म्हणजे शहरात कुठे पाणी शिरलं नाही, तर बहुतेक प्रत्येक प्रभागातले जिथं जिथं पाणी भरले तिकडच्या विरोधकांनी जाऊन ते ड्रेन होल पॅक केले असतील म्हणून पाणी भरले. म्हणजे एक विनोदाचा भाग, पण खऱ्या अर्थाने ह्या परिस्थिती उद्भवल्या. आता ह्या ज्या पद्धतीने म्हणजे सांगितलेलं गेलं की आपण सगळं स्वच्छ केलेलं आहे, मी स्वतः पाहणी केली आणि लोकांना सांगितलं की नाही, आपलं नवी मुंबई शहर स्वच्छ केले आपण, तर कुठेही काही प्रॉब्लेम होणार नाही. जरी काही ठिकाणी झालं असलं तरी नागरिकांना त्रास झाले, कोणाच्या घरापर्यंत पाणी नको जायला हे प्रयत्न जरी सफल झाले असले, पण आज ज्या पद्धतीने झाडं पडल्यात किंवा मग त्याच्या माध्यमातून लोकांना नुकसान झालं, तर ते कुठेतरी अयोग्य आहे, ते व्हायला नाही पाहिजे. शेवटचा प्रश्न, नवी मुंबईकरांना आव्हान काय कराल? मान्सून सध्या सुरू आहे, तर कशा प्रकारचं तुम्ही प्रशासन म्हणून काम करतायत, महापौर म्हणून काम करतायत सत्तेधारी, परंतु आम आदमीनेच काम केलं पाहिजे किंवा त्या दृष्टीने त्यांनी सुद्धा पावलं उचलली पाहिजे, या दृष्टीने महापौर म्हणून नवी मुंबईकरांना काय आव्हान कराल? आज नवी मुंबईमध्ये जो पाऊस जोराचा लागलाय, तर मी सर्वात प्रथम तर सर्व नवी मुंबईकर नागरिकांना आव्हान करेन की ह्या जोरदार पावसामध्ये आपल्याला जर महत्वाचं काम असेल तरच बाहेर पडा. बहुतांश शाळांना वगैरे आपण सुट्ट्या डिक्लेअर करतो, त्याच्यामुळे मुलांना बाहेर सोडूच नका आपण. आणि जसं प्रशासन, आम्ही लोकप्रतिनिधी आपल्या सेवेसाठी जबाबदार आहोत, तसं आपली ही एक सामाजिक बांधिलकी समजून आपण शक्यतो कचरा उघड्यावर किंवा गटारांमध्ये वगैरे टाकू नका, ज्याचाच दुष्परिणाम असा होतोय की आज पाणी बऱ्याच ठिकाणी ब्लॉक होतंय. आणि सर्वांनी घरात राहा, सेफ राहा. ओके. महापौर सुजाता पाटील यांनी सुद्धा नवी मुंबईकरांना आवाहन केलं, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, आणि या संपूर्ण जे झाडं पडली गेले आणि छटली की नाही याचंही सुद्धा अहवाल मागवण्याचं काम महापौरांनी केलं. मॅडम, खूप खूप आभार. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी, मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.